जय शिवाय शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी रब्बीचा पीक विमा भरलेला आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे, जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पीक विमा भरलेला आहे त्याच्यामध्ये गहू असेल, ज्वारी असेल, हरभरा असेल, असे जे काही पिकं असतील तर या पिकासाठी आता तुम्हाला ई पीक पाहणं करणं अत्यंत गरजेचं आहे. आता नेमकं ई पीक पाहणी कशासाठी करतात, तर त्याचा वापर काय, त्याचा उपयोग काय हे आपण बघूयात. आता जर तुम्ही ई पीक पाहणी केली तर तुम्हाला जे काही येणारा अनुदान असेल किंवा विमा असेल हे येण्यात मदत मिळते. कारण जर तुमच्या सातबाऱ्यावर त्या पिकाचं जे काही नोंदणी केली असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून अधिकृतरित्या तुमचं जे काही अनुदान मिळत असतं. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही नाफेसाठी तुम्ही तुमचं जे काही पीक असेल तर ते पीक देण्यासाठी या ठिकाणी अत्यंत महत्वाचं असतं. जर नाफेडला तुम्ही तुमच्या तूर असेल किंवा हरभरा असेल ही जर द्यायची असेल तर त्या ठिकाणी तुमच्या सातबाऱ्यावर पीक पेरा असणं अत्यंत गरजेचं आहे. हा पीक पेरा असला तर तुम्हाला त्या ठिकाणी तूर विक्री करता येते, अन्यथा तुम्हाला करता येत नाही. आता याच्यामध्ये त्याच्यानंतर याचे अनेक काही फायदे आहेत, जसं की तुम्हाला पीक विमा मिळत असेल, त्याच्यानंतर तुम्हाला जमीन खरेदी करायची असेल किंवा विक्री करायची असेल तर अशा जे काही बऱ्याच काही योजना असेल किंवा लाभ असतील तर याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणं करणं अत्यंत गरजेचं आहे. आता नेमकी ई पीक पाहणी कशी करायची याच्याविषयीची सुद्धा सविस्तर माहिती व त्याचा व्हिडिओ मी अगोदर या युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुम्ही त्या तशा प्रकारे तुमची ई पीक पाहणी करू शकता. ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला शेवटचे काही दिवस असते, जसे की 15 किंवा 20 दिवस असतात. याच कालावधीमध्ये तुम्हाला तुमची ई पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी. या ई पीक पाहणीमध्ये तुम्हाला काही अडचण येत असल्या, तुमची ई पीक पाहणी होत नसेल तर सरळ तुम्ही तलाठी यांच्याकडे संपर्क करू शकता. कारण तलाट्याच्या माध्यमातून तुमची जी काही अडचण असेल ती अडचण तुम्ही दूर करू शकता. तर मित्रांनो, हे होतं महत्वाचं अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले. याच्याविषयी जर तुमच्या काही अडचणी असेल, ई पीक पाहणी करताना तुम्हाला जर काही अडचणी असेल तर आम्हाला या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला उत्तर देण्याचे प्रयत्न करू. चला तर शेतकरी मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.